Hello dear friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn the topic remove to. The rules which we are going to use are rule number 1, remove to and use so. Rule number 2, remove to and use that. Rule number 3, after that use pronoun plus cannot or could not. And number 4 is write remaining words given in the sentence. ओके विद्यार्थी मित्रो, मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दात मराठीत हा टॉपिक एक्सप्लेन करतो, म्हणजे सगळ्या स्टुडंटना, ऑल लेवल्स ऑफ स्टुडंट्स हा टॉपिक सगळ्यांना समजेल. 10वीच्या परीक्षेलाही महत्त्वाचा टॉपिक आहे, 12वीलाही महत्त्वाचा आहे. ग्रामरमध्ये रिमूव्ह टू हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. इव्हन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज हे साधारण 25 ते 30 मार्कासाठी हा एक सेक्शन असतो, त्याच्यामध्ये सुद्धा रिमूव्ह टूची वाक्य वापरली जातात, तुम्हाला विचारली जातात, म्हणून हा टॉपिक महत्त्वाचा आहे. तर पहिला रूल असा आहे की वाक्यातला TOO टू शब्द काढायचा, त्याच्या जागी सो लिहायचं. त्याच्यानंतर पुढे टू आणि क्रियापद असेल, वाक्यातला इन्फिनिटिव्ह असेल तर TO2 काढायचं आणि तिथे लिहायचं दॅट. दॅटच्या पुढे प्रोनाऊन लिहायचं योग्य ते. प्रोनाऊन कुठची लिहायची तर आय, वी, यू, ही, शी, इट, दे यापैकी योग्य ते प्रोनाऊन लिहायचं आणि त्याच्या पुढे कॅनॉट किंवा कुड नॉट लिहायचं. वाक्यात प्रेझेंट टेन्स असेल तर कॅनॉट आणि पास्ट टेन्स असेल तर कुड नॉट लिहायचं. आपण कॅनॉट किंवा कुड नॉट लिहिणार म्हणजे वाक्य निगेटिव्ह करणार. म्हणजे तुमच्या आता लक्षात येईल की टूचं वाक्य हे निगेटिव्ह असतं, त्याचा अर्थ निगेटिव्ह असतो, पण आपल्याला ते निगेटिव्ह वाक्य बरोबर दिसत नाही, कारण वाक्यात नो, नॉट, नेवर, नथिंग हे शब्द आले की आपण म्हणतो वाक्य निगेटिव्ह आहे. पण तो असे अनेक काही शब्द आहेत की जे शब्द वापरल्यामुळे वाक्य निगेटिव्ह असतं पण ते दिसायला पॉझिटिव्ह दिसतं. तसं टूचं वाक्य हे निगेटिव्ह असतं. ओके, आता आपण प्रत्यक्ष वाक्य बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इट इज टू डार्क फॉर मी टू गो आउट. आता हे वाक्य आहे म्हणजे इट इज टू डार्क, इतका काळोख आहे, फॉर मी माझ्यासाठी, टू गो आउट ही जाऊ शकत नाही. बाबा कोण जाऊ शकत नाही तर मी, प्रोनाउन वापरायचं आय. ओके, फॉर हिम असतं म्हणजे त्याच्यासाठी खूप काळोख आहे की तो जाऊ शकत नाही. फॉर हिम असतं तर प्रोनाउन वापरायचं ही. फॉर हर असतं तर प्रोनाउन येणार शी. फॉर देम असेल तर प्रोनाउन येणार दे. असं योग्य ते प्रोनाउन आपण वापरायचं. नाहीतर काही वाक्यात सुरुवातीलाच सब्जेक्ट दिलेला असतो, मग त्या सब्जेक्टला योग्य ते प्रोनाउन आपल्याला वापरायचं. फॉर एक्झाम्पल संजय असेल तर ही येईल, प्रिया असेल तर शी येईल, अनेक वचन असेल प्लुरल काही तर दे येईल. अशा पद्धतीने आपल्याला प्रोनाउन वापरायचं आणि त्याच्यापुढे कॅनॉट किंवा कुड नॉट लिहायचं आणि उरलेले शब्द लिहायचे की वाक्य करेक्ट येतं. आता प्रत्यक्ष आपण उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वाक्य रिमूव्ह टू म्हणजेच यूज सो दॅट हे कसं करायचं. रिमूव्हचा अर्थ काढून टाका, काढून टाकणे. वाक्यातला TOO शब्द काढून टाकायचा आहे आपल्याला. फक्त TOO नाही काढायचं आहे तर TOO आणि परत TO असे 2 टू वाक्यातले काढायचे आहेत. ओके, इट इज टू डार्क फॉर मी टू गो आउट. रूल नंबर 1. आता इथला TOO हा शब्द आपण काढला, तिथे लिहिला सो. इट इज सो डार्क. आता फॉर मी, फॉर हिम, फॉर हर असे शब्द जर इथे आले तर हे कट करायचे आणि म्हणून आपण लिहिलं इट इज सो डार्क. हा इथला TOO शब्द काढला आणि इथे आपण लिहिलं दॅट. ओके, दॅटच्या पुढे आपल्याला आता लिहायचं आहे प्रोनाऊन. इथे फॉर मी आहे म्हणून आय आलं आणि इट इज प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथे आलं कॅनॉट गो आउट. एवढेच बदल करायचे. इट इज सो डार्क दॅट आय कॅनॉट गो आउट. TOO शब्द काढला, तिथे लिहिलं सो.
इथला TO2 काढला, इथे लिहिलं दॅट. दॅटच्या पुढे आपण लिहिलं प्रोनाऊन आणि कॅनॉट. प्रोनाऊन आहे आय आणि कॅनॉट लिहिलं आणि उरलेले शब्द सगळे शब्द आपण लिहिले. वाक्य झाला. त्याचा अर्थ काय होतो बघा. इट इज सो डार्क दॅट आय कॅनॉट गो आउट. म्हणजे इतका काळोख आहे की मी बाहेर जाऊ शकत नाही. वाक्य निगेटिव्ह झालं. दुसरं वाक्य बघा. चिल्ड्रन वेअर टू एक्सायटेड टू एक्सप्रेस देअर फिलिंग्स. म्हणजे मुलं इतकी एक्साइट झाली होती टू एक्सप्रेस देअर फिलिंग्स. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खूप एक्साइट झाली होती. म्हणजे इतकी एक्साइट झाली होती की आपल्या भावना व्यक्त करू शकले नाहीत, असा अर्थ त्याचा होतो. आता वाक्य बघा. चिल्ड्रन वेअर TOO 2 शब्द काढला, तिथे येणार सो. एक्साइटेड आहे तसं लिहायचं. परत TO2 शब्द काढला, इथे लिहिलं दॅट. दॅटच्या पुढे लिहायचं वाक्यातलं प्रोनाऊन. आता चिल्ड्रन अनेक वचन आहे म्हणून आपण इथे लिहिलं दे. आणि वेअर भूतकाळे, वॉज किंवा वेअर आलं की भूतकाळ येतो म्हणून इथे आपण लिहिलं कुड नॉट. आणि उरलेले शब्द लिहायचे एक्सप्रेस देअर फिलिंग्स. एक्सप्रेस देअर फिलिंग्स म्हणजे चिल्ड्रन वेअर सो एक्सायटेड दॅट दे कुड नॉट एक्सप्रेस देअर फिलिंग्स, असं वाक्य झालं. ओके. आता तिसरं वाक्य बघा. सेंटेन्स नंबर 2 बघायला. दॅट वर्क इज टू डिफिकल्ट फॉर हिम टू कम्प्लीट इट इन 1 hour. आता हे प्रेझेंट टेन्समध्ये इज. इथे 2 शब्द आहे, इथला आपल्याला काढायचं आहे, इथे लिहायचं आहे सो. ओके. दॅट वर्क इज सो डिफिकल्ट फॉर हिम. बघा मग अशा मी सांगितलं असं फॉर हिम कट करायचा आणि मग पुढे टू कम्प्लीट आहे म्हणून इथे 2च्या जागी येणार दॅट. आणि दॅटच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचं प्रोनाऊन लिहायचं आणि कॅनॉट किंवा कुड नॉट. ओके. दॅट. आता वाक्यातलं प्रोनाऊन फॉर हिम म्हणून प्रोनाऊन आलं ही आणि प्रेझेंट टेन्स आहे म्हणून कॅनॉट. ही कॅनॉट आणि उरलेले शब्द कम्प्लीट इट इन 1 hour. कम्प्लीट इट इन 1 hour असं लिहायचं. दॅट वर्क इज सो डिफिकल्ट दॅट ही कॅनॉट कम्प्लीट इट इन 1 hour. म्हणजे ते काम इतकं कठीण आहे की तो 1 तासात पूर्ण करू शकत नाही. पुढचं वाक्य बघा आता. ओके. The weather is too unpleasant for us to go out of our home. The weather is टूच्या जागी सो अनप्लिजंट. फॉर अस आहे त्यामुळे ते शब्द गेले. आता पुढे टू गो आहे तिथे आपण टूच्या जागी दॅट. ओके. दॅटच्या पुढे प्रोनाऊन. फॉर अस आहे म्हणून प्रोनाऊन वी आणि प्रेझेंट टेन्स आहे म्हणून कॅनॉट. दॅट वी कॅनॉट हे महत्त्वाचे शब्द. हे लिहिले की उरलेले शब्द लिहायचे. दॅट वी कॅनॉट गो आउट. वी कॅनॉट गो आउट ऑफ अवर होम. चालू वाक्य. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. ही इज टू ओल्ड टू वॉक. म्हणजे तो इतका ओल्ड आहे, इतका म्हातारा आहे टू वॉक चालण्यासाठी. म्हणजे तो इतका म्हातारा आहे की चालू शकत नाही. ही इज टूच्या जागी आपण लिहिणार सो. ओके. इथे परत टूच्या जागी आपण लिहिणार दॅट आणि दॅटच्या पुढे कॅनॉट आणि कुड नॉट. दॅटच्या पुढे प्रोनाऊन आणि कॅनॉट कुड नॉट. आता इथे आपण प्रोनाऊन ही इज लिहायचं आणि प्रेझेंट टेन्स आहे इज आहे म्हणून कॅनॉट. प्रेझेंट टेन्स असेल तर कॅनॉट लिहायचं. पास्ट टेन्स असेल तर कुड नॉट लिहायचं. वाक्य असं आलं. ही इज सो ओल्ड दॅट ही कॅनॉट वॉक. पाचवं वाक्य. ही इज टू प्राऊड टू बेक. वाक्यातलं TOO2च्या जागी आलं सो. इथे TO2च्या जागी आलं दॅट. हे सोपं एकदम. दोन्ही टू काढायचे आणि सो दॅट वापरायचा. पण त्याच्या पुढे आता दॅटच्या पुढे आपल्याला प्रोनाऊन आणि कॅनॉट कुड नॉट लिहायचं आहे. आता इथे प्रोनाऊन आहे ही, सब्जेक्ट ही आहे म्हणून प्रोनाऊन सुद्धा ही आणि प्रेझेंट टेन्स आहे म्हणून कॅनॉट. बेक. ही इज सो प्राऊड दॅट ही कॅनॉट बेक. 6वं वाक्य बघा. द मँगोज आर टू चीप टू बी गुड. म्हणजे आंबे इतके स्वस्त आहेत टू बी गुड म्हणजे ते चांगले असू शकत नाहीत. इतके स्वस्त आंबे चांगले असू शकत नाही असं आधी वाक्य आहे. पण डीज मँगोज आर टूच्या जागी सो चीप. इथे टूच्या जागी दॅट.
दॅटच्या पुढे प्रोनाऊन. आता मँगोज प्लुरल आहे, अनेक वचन आहे म्हणून दे. आणि कॅनॉट किंवा कुड नॉट प्रेझेंट टेन्स आहे आर. एम इज आर आला की प्रेझेंट टेन्स असतो म्हणून इथे आलं कॅनॉट. आणि उरले शब्द यायचे बी गुड, दे कॅनॉट बी गुड. 7वं वाक्य बघा. शी वॉज टू वीक टू मूव्ह आउट अँड डू द वर्क. आता हे वाक्य तुम्ही एकदा वाचा आणि तुम्हाला फक्त 30 सेकंदाचा वेळ देतो. पटकन वाक्य सुरू आहे. ओके. आता TO टूच्या जागी इथे येणार सो. ओके, इथे TO2च्या जागी येणार दॅट. आता दॅटच्या पुढे प्रोनाऊन लिहायचं आहे आपल्याला. प्रोनाऊन सब्जेक्ट शी आहे म्हणून प्रोनाऊन सुद्धा शी. आणि वॉज भूतकाळ आहे म्हणून कुड नॉट. उरलेलं वाक्य लिहायचं. शी वॉज सो वीक दॅट शी कुड नॉट मूव्ह आउट अँड डू द वर्क. असं वाक्य झालं. शी वॉज सो वीक दॅट शी कुड नॉट मूव्ह आउट अँड डू द वर्क. लास्ट सेंटेन्स. ही वॉज टू टायर्ड टू वर्क. इथे TOO गेला, त्या जागी आला सो. इथे TO2 शब्द गेला, इथे आला दॅट. दॅटच्या पुढे प्रोनाऊन ही आहे म्हणून ही. इथे संजय असतं समजा, इथे आलं असतं ही. इथे अमिता असं नाव असतं मुलीचं, तर इथे आलं असतं शी. इथे बॉईज अँड गर्ल्स असं जर सब्जेक्ट असतात, इथे आलं असतं दे. ओके, त्याप्रमाणे इथे प्रोनाऊन लिहायचं. इथे आलं ही आणि वॉज म्हणजे पास्ट टेन्स आहे म्हणून आलं कुड नॉट. वर्क. ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वर्क. म्हणजे तो इतका दमला होता की तो काम करू शकला नाही. अशा पद्धतीने आपण ही सगळी वाक्य सोडवू शकतो. परत एकदा तुम्हाला सांगतो पटकन जाता जाता की TOO शब्द काढायचा लिहायचं सो. TO2 काढायचा लिहायचं दॅट. एवढं सोपं आहे. दॅटच्या पुढे प्रोनाऊन लिहायचं आणि कॅनॉट किंवा कुड नॉट लिहायचं. बाकीचे उरलेलं वाक्य त्याच्या पुढे जोडायचं की वाक्यही झालं. इतका सोपा टॉपिक आहे. ओके, तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब कराल याची मला खात्री आहे. तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा, म्हणजे मी नवीन नवीन जे व्हिडिओ इंग्लिश ग्रॅमरवर पुढे मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला सहज मिळतील आणि तुमचं इंग्लिश ग्रॅमर एकदम परफेक्ट होऊन जाईल. मी अतिशय सोप्या शब्दात मराठीत खास तुमच्यासाठी हा टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे की ज्या सगळ्या प्रकारच्या स्टुडंट्सना हा टॉपिक समजेल. हा त्यामागचा हेतू आहे माझा. ओके, बेस्ट लक.